जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाई. रमाई कन्या या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तळहाताचा करुणी पाळणा गायली तुझ अंगाई, तळहाताचा करुणी पाळणा गायली तुझ अंगाई, पैशाने मिळेल सर्व काही पण मिळणार नाही तुझा आई, पण मिळणार नाही तुझा आई. तर आई या शब्दातच संपूर्ण विश्व सामावलं आहे. तरी एकदा असेच बाबासाहेब सातारा इथून जात असताना एका मैदानाजवळ थांबले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. सोबतच असणारे दत्तू पवार यांना बाबासाहेबांनी सांगितले की या ठिकाणी माझ्या आईच्या अस्थी जतन आहे. येथे आमचे बालपण गेले. खूप काबाड कष्ट करून माझ्या आईने आम्हा सर्व भावंडांना सांभाळले, पण आज जे संपादन केले ते पाहण्यासाठी मात्र माझी आई नाही. आणि असे म्हणून साहेब पुन्हा रडू लागले आणि एक जोरात हंबरडा फोडून म्हणाले, आई मी आलोय ग. तर उपासक उपासिका बंधू भगिनींनो, बालपणीचेच आईचे छत्र हरवलेल्या बाबासाहेबांना त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी आईची खूप आठवण यायची. भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व विद्वत्तेचे महामेरू विश्वात कीर्ती असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव आपणा सर्वांनाच ज्ञात आहे आणि ते म्हणजे महान माता भीमाई रामजी आंबेडकर. भीमाईंचे जन्मगाव म्हणजेच माहेर आंबेटेंबे अगदी अचूक ओळखलत. तर आज आपण त्याच त्यांच्या माहेरी म्हणजेच माता भीमाईंच्या जन्मगावी आंबेटेंबे या ठिकाणी चाललेलो आहोत. तर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या तालुक्यात निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव म्हणून आंबेटेंबे या गावाला ओळखलं जातं. तर आंबेटेंबे या ठिकाणी जाण्यासाठी आपला प्रवास सुरू झाला तो पुण्याहून. पुणे ते कल्याण अंतर 152 किलोमीटर. घाट मार्ग संपून कधी कोकणची प्रसिद्ध भाताची शेती रस्त्याच्या दुतर्फी दिसू लागली हे कळलेच नाही. हा जिल्हा म्हणजे कोकणचाच एक भाग आणि मुरबाड हा तालुका. कल्याण बस स्थानकात उतरून महामंडळाच्या मुरबाड कल्याण मुरबाड या सेटल सेवेच्या लालपरीनं मुरबाड या ठिकाणी पोहोचता येतं. कल्याण ते मुरबाड हे अंतर 30 किलोमीटर. तर कल्याण येथून ऐटीत आपली लालपरी मुरबाडच्या दिशेने निघाली. कल्याणचा शहरी भाग काही मिनिटातच मागे टाकून पुन्हा एकदा रस्त्याच्या दुतर्फी असलेले भाताचे हिरवेगार शेत आणि त्यामधून डौलाने नाकमोडी वळण घेत आपली लालपरी काळाभोर डांबरी रोड वरून अगदी दिमाखात धावत होती. ऊन जरी रखरखत असलं तरी हवेतील प्रचंड गारव्याने उन्हाचा काही फारसा त्रास जाणवलाच नाही. तसेच मध्येच हिरवेगार शेतात एखादं थंडगार दाट सावली देणारं झाड अधूनमधून दिसताच सोबत आणलेली शिदोरी झाडाच्या सावलीत बसून फस्त करावी हा मोह आवरत नव्हता. परंतु सार्वजनिक लालपरीमधून प्रवास करत असल्याने ते शक्य नव्हते. परंतु वेळ मिळाल्यास परतीच्या प्रवासादरम्यान हा बेत नक्कीच आखावा असा निश्चय केला. परंतु वेळेअभावी तो देखील फसला. ऐटी थरणासारखी आपली लालपरी मुरबाड बस स्थानकात कधी येऊन पोचली ते कळलेच नाही. लालपरीतून उतरताच आंबेटेंबे येथे जाण्यासाठी काळी पिवळी टॅक्सी आणि रिक्षा जणू काही आपले वाटच बघत आहेत असं वाटलं. आणि मुरबाडवरून आंबेटेंबेला म्हासा मार्गे पोचता येतं, तेही अगदी 15 ते 20 रुपयाच्या शेअरिंग वाहनाने. तर पुन्हा एकदा मुरबाड स्थानक ते आंबेटेंबे असा आपला प्रवास सुरू झाला. प्रवासात रस्त्यानं दिसणारी ग्रामीण भागातील कौलारू डौलदार घरे बघून बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जरी माझा जन्म दख्खनचा तरी दख्खन आणि कोकणच्या आपसातील एक असं अतूट नातं आहे. रस्त्याच्या कडेनं असणाऱ्या डौलदारपणे डोकावणाऱ्या कौलारू घरांच्या समोरून नागमोडी वळणे घेत 15 किलोमीटर अंतर कापून आंबेटेंबे या ठिकाणी कधी पोचलो तेही कळले नाही.
आणि नंतर आंबेटेंबे या ठिकाणी पोहोचल्यावर 5 ते 10 मिनिटांची पायवाट तुडवीत आपण आंबेटेंबे येथील भीमाईंचा सहवास लाभलेल्या घरासमोर येऊन पोहोचलो. भीमाईंच्या घरासमोर येताच अगदी मायेचा ओलावा जाणवला. आणि भीमाईंच्या बद्दल सांगायचं झालं तर भीमाईंच्या माहेरचं आडनाव पंडित. आता त्या गावामध्ये पंडितांची 5 ते 6 घरे फक्त. त्या सर्वांचा जिव्हाळा, आपुलकी, प्रेम पाहून जणू आपल्यालाच जन्मघरी आपण आलो असं वाटलं. आणि त्यातीलच एका भीमाईंच्या वंशजांच्या सोबत आपली भेट झाली आणि त्या गावची माहिती जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी संवाद साधला. तर जय भीम काका. जय भीम, जय भीम. आणि रमाई कान्हे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आणि आज आम्ही तुमच्या गावाला आले आहोत, आंबेटेंबे या गावाला. तर हे गाव माता भीमाई म्हणजे बाबासाहेबांचा आजोळ. आणि ह्या गावचं महत्त्व आम्हाला थोडक्यात सांगितलं किंवा माता भीमाईंच्या बाबतीत जे काही तुम्हाला माहिती असेल थोडीफार ही सुद्धा माहिती आम्हाला घ्यायला आवडेल. कारण आम्ही खास ह्या असं महापुरुषांच्या, महामातांच्या माहिती गोळा करत असतो आणि इतर सर्वांच्या समोर आम्ही ह्याचा आदर्श ठेवत असतो, माहितीचा प्रचार आणि प्रसार करत असतो. तर त्या माध्यमातून तुमच्याकडून पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर तुम्ही सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या आणि तुमच्या गावाचं हे सांगून द्या. मी भाऊ दाजी रातंबे, हं. राहणार आंबेटेंबे. हं. कारण हे गाव बाबासाहेबांचं आजोळ हं. असल्यामुळे हं. खऱ्या अर्थाने हे काम करण्याची संधी हं. आम्हाला सर्वांना मिळाली, हे आमचं भाग्य आहे. कारण भीमाईचा जो प्रचार किंवा भीमाईचा जो उजाळा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या या महान कीर्तीमुळे आज आपल्याला भीमाई यांची ओळख झालेली आहे. मला असं वाटतंय आम्हाला जी माहिती ही जवळ 1854चा जन्म भीमाईंचा आहे आणि ही माहिती एक आमचे वडील आजोबा होते, त्यांनी ही माहिती ते धोत्रे गुरूंच्या चळवळीत असल्यामुळे त्यांनी का मुलांनो हे गाव हे बाबासाहेबांचं आजोळ आहे. कारण ते धोत्रे गुरुजीच्या चळवळीत असल्यामुळे त्यांना ती गोष्ट ज्ञात होती. मला जेव्हा शाळा सोडल्यानंतर असं वाटलं का जर हे बाबासाहेबांचा आजोळ आहे, तर आपल्याला इथे ह्या गावामध्ये काहीतरी बाबासाहेबांचं ऋण आपल्या देशावर असल्या कारणाने आमच्यावर तर फारच आहे किंवा संधी मिळाली. तर मला असं वाटलं का ही ते आपण काहीतरी कुठेतरी हे लोकांच्या पुढे मांडलं पाहिजे आणि ह्या भूमीला न्याय मिळाला पाहिजे. गेली 97 जवळजवळ 16 वर्ष आम्ही ह्या भीमाई भूमीला न्याय मिळावा यासाठी संघर्ष करत राहिलो. खऱ्या अर्थाने सर्वच लोक या मुरबाडचे असतील, अनेक ठाणे जिल्ह्याची असतील, ही सर्व लोक आमच्या बरोबर होती आणि भीमाई भूमीला न्याय मिळावा गेली 16 वर्ष हा प्रवास आमचा. जवळजवळ आम्ही 5 वर्षे भीमाईचं हे बाबासाहेबांचं आजोळ आहे किंवा भीमाईचं माहेर आहे असे सांगत 30 किलोमीटर अंतर वस्ती करत नागपूरला विजयादशमीला पोचायचो. सर्व सामुग्री जवळ घेऊन प्रत्येक बुद्धविहारात आपल्या गावात 30 किलोमीटर जाऊन भीमाईचा माहेर आणि बाबासाहेबांचा आजोळ असा प्रचार करत आम्ही विजयादशमीच्या दिवशी पोचायचो. गेली 16 वर्षानंतर 2011ला आमचे भीमराव साहेब सुद्धा होते, त्याच्यानंतर हंडोरे साहेब होते. सर्वांच्या सहकार्याने या भूमीला जवळजवळ 4.5 कोटी रुपये आणि 4.5 कोटीचा पहिला टप्पा, 2 कोटीचा आपल्या सध्या रोड चालू आहे म्हणजे आणि स्मारक प्रस्तावित मध्ये आहे. पण आमची किंवा सर्वांचीच मागणी अशी आहे का हे जर भीमाईचं गाव आहे किंवा भीमाईचं इथे वास्तव्य राहणारं घर होतं, तर मग इथं स्मारक का होऊ नये अशी लोकांची मागणी आम्हाला सत्वत आहे किंवा विचारत आहे. त्यामुळे आमची मागणी
जवळजवळ आम्ही ही मागणी सर्वांना अपेक्षित असणारी मागणी आहे. कारण जिथं इथे लोकांच्या भावना आहेत, जिथं भीमाईंचा जन्म आहे, तिथे भीमाई स्मारक व्हावा आणि ह्या गावाचं विकास आणि इथे महिला सक्षमीकरण ही आमची सुद्धा सर्वांच्या हिताची मागणी, ही आमची मागणी पूर्ण होण्यासाठी आज सर्वच लोक आमच्या बरोबर आहेत ना निश्चित येतील. सर्वांना मी आवाहन करतो, आपण सर्व भीमाईचे वारसदार आहोत. त्यामुळे हे स्मारक भीमाईच्या जिथं वास्तव्य होतं इथेच व्हावं ही सर्वांना मी विनंती करतो आणि सर्वांनी सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो. खरोखर तुम्ही बोलता ते एकदम बरोबर आहे आणि खरोखर सहकार्य होणार आहे. कारण त्यांच्याही जन्माचं ठिकाण आहे. तर हे फक्त या गावापुरतंच मर्यादित नसून हे संपूर्ण देशासाठी असं एक बहुमूल्य हे असणारं, मोल असणारं असं हे व्यक्तिमत्व आहे माता भीमाई यांचं. तर नक्कीच ही मागणी सर्वजण ऐकतात. आता आपले दर्शक पण ऐकणार आहे. आपले सगळे समाज बांधव देखील ऐकलेले आहे त्यांनी पण. आणि हा तुमचा जो आता घेतलेला विषय आहे तो एकदम रास्त आहे. सगळ्यांच्याच गरजेचा विषय आहे हा. फक्त म्हणजे या गावापुरताच मर्यादित नाही, तर हे संपूर्ण प्रेरणास्थान संपूर्ण आपल्या भारताचं म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण ह्या विश्वाला लाभलेलं एक ज्ञानाचं महा महा आपले बोधिसत्व बाबासाहेब, त्यांची आई, त्यांना जन्म देणारी आई म्हणजे ही एक विश्वविधात्याची आई म्हणून आता सध्या ती आणि इतिहासात देखील अजरामर आहे. तर ह्या माताचं आणि हे असं इतकं छान स्वरूपाचं स्मारक होणं हे स्वाभाविकच आहे आणि ही मागणी सुद्धा तुमची रास्त आहे. तर हे सगळेच मला वाटते आम्हाला पण इथं येऊन हे खूप छान वाटलं आणि हे विहार वगैरे त्यांचं घर, माता भीमाईंचं घर हे पण खूप छान आहे. पण मला एवढं सांगा, की माता भीमाई यांचा जेव्हा जन्म झाला, त्यावेळी म्हणजे त्यांचं इथं वास्तव्य किती लाभलं या भूमीला? त्यांचं वास्तव्य किती लाभलं असेल, असं तरी तुमच्या माहितीमध्ये? खऱ्या अर्थाने हा 1854 चा विषय आहे. कारण त्यावेळेला हं, दळणवळणाची साधनं नव्हती. बरोबर. हे गाव दुर्गम भागात हं, असल्यामुळे हं. ते कुटुंब मला असं वाटतंय मिलिटरीमध्ये असल्यामुळे आता ते कुटुंब इथे जास्त म्हणजे दिवस मला सांगा माता भीमाई यांचे वडील काय करायचे? मिलिटरीतच होते ना. मिलिटरीतच होते का? हां. अच्छा. धर्माजी मुरबाडकर बोलत ते भीमाईचे धर्माजी मुरबाडकर त्यांच्या वडिलांचं नाव. वडिलांचे. हं, त्यामुळे त्यांनी हे वास्तव्य जास्त दिवस कारण ते जेव्हा त्यांचे वडील असतील, तेव्हा ते इथे वास्तव्याला असतील. परंतु 1854 चा काळ असल्यामुळे हं. कारण त्यावेळेला अशिक्षितपणा तर होताच. बरोबर. पण लोकांच्या तारखाही लक्षात नाही. वास्तव्य इथे होतं. इथे जन्म झाला ही निश्चित. पण आजोबांनी सांगलेली सर्व ही माहिती आहे. त्यामुळे पण कमीत कमी आपण ज्यावेळेला त्या काळामध्ये 10-12 वर्षाची मुलगी झाली आणि त्यावेळेला त्यांचं विवाह केला त्यावेळी जात होता. खूपच लवकर लग्न केलं हां, जात असेल. त्यामुळे भीमाई या बाबासाहेब मला वाटतंय 6 वर्षाचे असतानाच भीमाई वारलेल्या वारल्या होत्या. आहेत 5 वर्षाचे. पण भीमाईचं वास्तव्य मुरबाडमध्ये असेल आणि पनवेलमध्ये सुद्धा मला असं वाटतंय पनवेलला सुद्धा वास्तव्य त्यांचं उळवा बंदर कुठेतरी जिथे-जिथे कॅम्प होते, तिथे भीमाईचं वास्तव्य म्हणजे आढळतात. म्हणजे कारण पनवेलला देखील त्यांचं हां, हे होतं पनवेलला का? सुद्धा त्यांचं वास्तव्य उळवा बंदरकडे म्हणजे कॅम्प त्यांच्या होता. वडिलांचं ज्या ठिकाणी कामाचं हे असेल ठिकाण असेल त्या ठिकाणी हां, त्यांना त्या सोबत ठिकाणी भीमाईंचं पण भीमाईंचा जन्म बाकी या स्थलीच झालाय. या भूमीतच हां, या झालेला आहे. भूमीतच झालेलं आहे. त्यामुळे पुढे ते कुटुंब मिलिटरीत असल्यामुळे येण्याची साधनं नव्हती. जंगल भाग बैलगाडीनेच ह्या गावाला ये-जा करत होते. त्यामुळे त्यांनी वास्तव्य मुरबाडपासून पनवेल, पनवेलपासून मला असं वाटतंय साताऱ्याला सुद्धा आम्ही भेट दिली. जिथे भीमाई वास्तव्याला तिथे आम्ही भेट दिली. तिथे जाऊन मी भीमाईंचा जो स्मारक आहे तिथे. स्मारक आहे त्याला भेट देऊन नाही या स्मारकची आम्ही तिकडनं येऊन स्मारकची मागणी केलेली आहे. कारण पहिले पूर्ण माहिती घेतली का भीमाई हं, जिथं हं. वास्तव्याला होत्या. पण मला साताऱ्याला थोडासा
त्यावेळेला दुर्लक्षित वाटलं साताऱ्याचं ठिकाण. कारण आता मला असं वाटतं ते साताऱ्याचं ठिकाण अ, चांगले कारण मी मला वाटतं भीमाई स्मारक ते साताऱ्याच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीत स्मारक होते असं मी हो, अ, ते म्हणजे तिथलं हां, बांधकाम अर्धं राहिलेलं हां, आहे. अर्धं तिथेही राहिले. काही हां, पैशाचे आर्थिक प्रॉब्लेम हां, आहेत आर्थिक प्रॉब्लेम आहेत. आणि त्यामुळे मग त्याच्यानंतर आम्ही हे प्रयत्न बाकी चालूच ठेवले. तुमची सर्वांचं सहकार्य, जेवढी लोकं भेटीला येतात, ज्यांचा म्हणजे तेवढ्यांची आपल्याला इथे भीमाई स्मारकसाठी मदत होते. हो ना, आम्ही बरोबर. संस्थेच्या माध्यम भीमाई भूमी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा लढा हा माझा कायमच असेल. कारण जोपर्यंत हे स्मारक उभं राहत नाही किंवा इथल्या मूलभूत ज्या गरजा आहेत आणि ह्या गरजा पूर्ण होत नाही किंवा हे स्मारक जोपर्यंत उदयास म्हणजे अ, राष्ट्रीय पातळीवर किंवा हे राष्ट्रीय स्मारक आहे, तर मग इथे असणाऱ्या त्या मूलभूत गरजा ह्या तुम्हाला आम्हाला झगडूनच पूर्ण करता येतील असं मला वाटते. आणि सहजासहजी आपल्याला आतापर्यंत हां, कोणतं हां. यश लाभलेलं नाही, तर नाही. ते झगडणं हां. साहजिकच आहे. पिढी कितवी असेल तरी तुमच्या अंदाजे? तिसरी? चौथी असेल. चौथी पिढी असेल. चौथी. भीमाईंची चौथी असेल आणि चौथी. बाबासाहेबांची तिसरी. तिसरी असेल. बरोबर. हं. हां, भीमाईंची चौथी पिढी असेल. म्हणजे एकूणच आता इथं त्यांच्या घरात राहतात ते त्यांचे पंडित कुटुंबात आहेत सगळे आणि तुम्ही सगळे वंशजच हां, मी आहात. वंशावळच आहे. कारण माझी आई सुद्धा पंडित आहे. माझा आजोळ ना बाबासाहेबांचा आजोळ. माझी ओके, आई पंडितांचीच आहे, भीमाईच्या कुटुंबात आहे. ओके. त्यामुळे मला ही संधी कामाची मिळाली खऱ्या आणि अर्थाने. कामाचं म्हणजे खरं तर विचार केला तर तुम्ही सगळेच भाग्यवान आहात. हो ना, तुम्हाला भाग्यवान म्हणजे या एवढ्या हे चांगल्या पवित्र भाग्य भूमीचा हां, सहवास पवित्र हां, लाभलेला आहे. सर्व्हिस लाभला नाही हे काम करायला हं. मिळलं हे आमचं भाग्य आहे. काम कारण करायला मिळालं ते हां, तर हां, अजूनच हां, भाग्य हां. झालं. पण ह्या भूमीतच तुम्ही हो ना, आमचा जन्म इथेच भूमीशीच आमचा. ही झालं हो. तुम्ही. म्हणजे त्यांचं माता भीमाई नाही का लवकरच कितव्या वर्षी 13व्या वर्षी मला वाटते त्यांचं लग्न झालंय ना? हो, 13 वेळेस. तेव्हा जरा कारण रामजी बाबा जरा सुशिक्षित होते. सुशिक्षित शिकलेले असल्यामुळे ते त्यांनी कुटुंब म्हणजे थोडासा दोन्ही कुटुंब मिलिटरीत नाहीतर असल्यामुळे रमाईंचं म्हटलं तर रमाईंचं हां, 9व्याच हां. वर्षी लग्न झालं. नव्हे पण थोडंसं हे असल्यामुळे रमाईंची जयंती 7 फेब्रुवारी नाही 14 फेब्रुवारी. 14 रमाई फेब्रुवारी जयंती असते हां, इथं. 14 मोठी फेब्रुवारी. जयंती असते मोठी ना? जयंती असते. किती वर्षापासून चालू होते इथं साजरी झाली? 14 फेब्रुवारी 2014 ला म्हणजे पहिली जयंती. त्या वर्षापासून आपण मोठी जयंती हो, साजरी करतो. म्हणजे तिथून भीमाईची. चालूच झाली जयंती. म्हणजे हो पहिली का? जयंती 14 फेब्रुवारी 2014 ला. आणि जयंतीला आपले कोण-कोण इथं उपस्थित असतात? मला असं वाटतंय आमंत्रित करण्याचा सर्वांनाच प्रयत्न करतो. कारण हा सामाजिक विषय असल्यामुळे हो. इथं आपण कोणालाही बोलू शकतो. अंडोरे साहेबांना सुद्धा आमंत्रित केले. भीमराव साहेब सुद्धा इथे येऊन गेलेत. म्हणजे भीमराव साहेबांचं पण इथं मागच्या वर्षी का 2 वर्ष आधी भीमराव हं. साहेब सुद्धा येऊन गेले. त्याच्यानंतर आता आपली अपेक्षा अशी आहे का सर्वांनाच अपेक्षित असलेले बाबासाहेबांचं नातू, तर त्यांना व्यक्तिमत्व. लोकांना बघायचे. काही लोकं म्हातारी झाले आहेत, त्यांना बाबासाहेबांचं नातू बघण्याची इच्छा आहे. त्यामुळे आज 14 फेब्रुवारीला आपल्याला मी शक्यतो म्हणजे या संस्थेच्या तर्फे सर्वांना म्हणजे पदाधिकारी घेऊन बाळासाहेबांना विनंती करण्यासाठी जाणार आहे, का तुम्ही 14 फेब्रुवारीला आम्हाला वेळ द्या. लोकांची इच्छा आहे, नक्कीच. का तुम्ही बाळासाहेबच म्हणजे बाळासाहेब येणं गरजेचं आहे. तो प्रयत्न माझा चालूच ठेवीन मी. आता 2-3 दिवसांनी बरोबर. बाळासाहेबांना भेटायला जाणार आहे मी. अरे वाह! बर आणि नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल खरं तर. हां. बाळासाहेब येतीलच. हो, हो ना. आणि खरं सांगायचंच म्हटलं ना, ज्यांनी कोणी बाबासाहेबांना बघितलं नसेल ना, त्यांनी नक्की बाळासाहेबांना बघा. हो ना. पण आता ज्या निवडणुकीच्या दरम्यान जे बाळासाहेब बिझी आहेत, त्यांचं जे बिझी शेड्यूल आहे, तरी पण ते कितीही बिझी असलं तरी ते वेळात वेळ काढून येतील इथं, अशी मी पण आशा व्यक्त करते आणि आमच्या चॅनलद्वारे सुद्धा हे सर्व दर्शकांच्या पर्यंत मी हे पोहोचवण्याचा प्रयत्न करते. जेणेकरून सर्व बाळासाहेबांच्या सोबत दर्शक देखील इथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील निश्चितच, निश्चितच. आणि आपण सर्वांनी तुम्ही आमच्या बरोबर आहेतच. आम्हाला ही आज सर्व मुरबाड तालुक्याची सर्वांचीच या कारण भीमाईचे
हे सर्व वारसदार आहेत. त्यामुळे अगदी बाळासाहेब आल्यानंतर लोक म्हणजे अतिशय एवढं जे वर्ष आम्ही काम करून घालवलं त्यांचं श्रेय निश्चित आम्हाला मिळालं असं आम्हाला सार्थकी निश्चित लागल्यासारखं सार्थकी होणार. लागल्यासारखं वाटेल. अगदी बरोबर. हा असं. आणि खरोखर येतील, साहेब पण येतील. आणि सर्वांनी आपल्या म्हणजे आता आपल्या पुढच्या भवितव्यासाठी म्हणजे खरंच आपल्या बाळासाहेबांचीच आपल्याला खूप म्हणजे अगदी प्रकर्षानं गरज त्यांचीच आहे. आता विचार जर केला तर आपल्याला बाळासाहेबांइतकं कुणी दैवत मोठं नाहीये हो आपल्यासाठी. ना. आणि तर त्यांना पण आपण सहकार्य करणार आहोत आणि ते आपल्याकडे नक्कीच येतील. आणि नक्की ज्यांनी बाबासाहेबांना बघितलं नाही त्यांनी नक्की बाळासाहेबांना बघा. चेहऱ्यावर सेम तेच बाबासाहेबांचं दिसेल तुम्हाला. तीच विद्वत्ता, तेच त्यांचं संपूर्ण. आणि खरंच छान वाटेल आम्हाला पण. आम्ही पण येण्याचा प्रयत्न करू. तुम्ही तर 14 तुम्ही फेब्रुवारीला. या आणि तुमचा महिला ग्रुप रमाई ग्रुप वगैरे असेल त्यांनाही आमंत्रित मी करीन. तुम्ही करा, मला त्यांचे नंबर द्या, मी त्यांना आमंत्रित करण्याचा निश्चित. कारण हे स्मारक किंवा ही जयंती अशी या देशापरत म्हणजे देशापरत जयंतीचा म्हणजे जो देशात नंबर 1 हा भीमाई जयंती आपली झाली हा पाहिजे. झाली त्यांच्या पाहिजे. जन्माच्या गावची जयंती झाली पाहिजे. जन्माच्या गावची आपल्याकडं आता पर्यटन 2017लाच हं, हं. आपलं हे पर्यटन झालंय. आपल्याला क दर्जा पण मिळालाय. 2017ला का हां, पर्यटन दर्जा हां. प्राप्त झाला या भूमीला. पर्यटन दर्जा प्राप्त झालाय. ओके. त्यामुळे इथे रेस्ट हाऊस सुद्धा चांगली व्यवस्था बहुतेक आता नवीनच बांधलंय, पण पूर्ण ती PWD पूर्ण करील असं मला निश्चित वाटतं. कारण जयंती परत ते काम परिपूर्ण होईल आणि लोकांची राहण्याची व्यवस्था होईल. अजून आपली अधिक मागणी आहे का एक मोठं रेस्ट हाऊस बनवा का हं, जे हं, हं. देशातली सर्व पर्यटक आहेत किंवा जे आपले भीमाई भूमीला भेट देणारे सर्व आपले हं, हं. अनुयायी आहेत त्यांच्यासाठी एक मोठी असं रेस्ट हाऊस बनवा का इथे आम्हाला सर्व व्यवस्था करता येईल. कोणाची कोणालाही कमी पडता कामा नये. अशा प्रकारे आमची गैरसोय झाली मागणी नाही तर पाहिजे. गव्हर्नमेंटकडे हं, हं, हं. संस्थेद्वारे संस्थेचा अध्यक्ष आहे. या नात्याने मी करतच राहणार आहे ना शेवट परत करत राहील. आणि खरोखर तसंच होईल. सगळ्या सोयीनुसारच स्मारक इथं उभारलं जाईल. हो ना. आणि खरोखर जसं वनंदला माता रमाईंचं स्मारक आहे, तिथं देखील अशी सोय आहे. पण थोडीशी अजून तिथं पण काही सुधारणा बाकी आहे. पण होता तेही पूर्ण होईल. ते आपल्या मीराताईंनी ते बांधलेलं आहे स्मारक. हो ना. अ, भारतीय बौद्ध सभेनेच हां, बांधलंय ना. रमाईंचं. आणि सातारला भीमाबाई स्मारक जे आहे ते त्याचं काम अर्ध्यापर्यंत राहिले. अर्ध्यापर्यंत येऊन थांबले तिथं. तिथंच भीमा माता भीमाईंचं देहावसन झालेलं आहे सातारामध्ये. आणि खऱ्या अर्थाने इथं जिथं त्यांचं हे केलं होतं ना अंत्यविधी ज्या ठिकाणी, त्याच ठिकाणी ते स्मारक उभं केलेलं आहे. आणि ते स्मारक आता मोठ्या स्वरूपात बांधायचं चालू केलंय, परंतु काही आर्थिक अडचणीमुळे बहुतेक ते अजून अर्धच बांधकाम आहे. तर अशा आपल्या सर्वच महत्त्वाच्या ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत ना आपल्या महान मातांच्या म्हणा, तर ह्या कोणत्या ना कोणत्या ह्यानं अजून अपूर्णरित्या आहेत. तर त्या सगळीकडेच आता पूर्णत्वास येतील. जर आपलं सरकार निवडून आलं, बाळासाहेब जर आपले आदरणीय बाळासाहेबांना जर सगळ्यांनी साथ दिली यावेळी 2024ला, तर आपले असे वाईट दिवस कधी राहणारच नाही शिल्लक. 100% सगळ्या गोष्टी पूर्ण होतील आपल्या, पूर्णत्वास जातील. आणि एवढंच बोलते मी. आणि फार छान सांगितलं तुम्ही. आणि इथे येऊन आम्हाला खूप आनंद वाटला. जय भीम. जय भीम. जय. तर अशा प्रकारे भीमाई सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय उपासक रातंबे भाऊ यांच्याशी केलेल्या संवादातून असं समजलं जातं की सदर घर हे माता भीमाईंच्या सहवास लाभलेले असून 1 किलोमीटर अंतरावरच भीमाई स्मारकासाठीचा प्रस्तावित जागा आहे. तरी येथे भेट देण्यास येणारे सर्व उपासक बंधू आणि भगिनी यांचा अभिप्राय पाहता प्रस्तावित स्मारक हे भीमाईंच्या मूळ घराच्या जागेवरच तयार करण्यात यावं असा अभिप्राय आपल्याला सातत्याने या ठिकाणी दिसून येत आहे. आणि तसेच आंबेटेंबे या गावाला गेल्या काही वर्षापासूनच पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर भारतात सर्वात प्रथम माता भीमाई
यांची जयंती देखील याच आंबेटेंबे या गावामध्ये साजरी केली गेली आणि म्हणूनच या ऐतिहासिक स्थळाला म्हणजेच महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजोळी म्हणजेच माता भीमाईंचं माहेर जन्मगाव आंबेटेंबे या ठिकाणाला तुम्ही देखील सर्वांनी आवर्जून आणि अवश्य भेट द्यावी. आणि तसेच माता भीमाईंचं स्मारक हे त्यांच्या प्रस्तावित जागेत असावे का त्यांच्या राहत्या घराच्या जागेच असावे हा देखील अभिप्राय तुम्ही आपल्या मताद्वारे खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि माता भीमाईंचं हे माहेर जन्मगाव आंबेटेंबे हे आपणास सर्वांना कसे वाटले ते देखील कळवा. आणि आता पुढील प्रवास कोणता आहे ते माहीत नाही, परंतु लवकरच आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमो बुद्धाय, जय भीम, जय माता रमाई.